SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, मी राज देशमुख, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनलमध्ये। संपूर्णच महाराष्ट्रात गेले काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्याचा 2 दिवसापूर्वी निकाल लागला। त्याच ठिकाणी हिंगणगाव गण हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। त्याच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जितेश कदम हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले। काय सांगाल, काय भावना आहे? खरं तर मी सर्वप्रथम या जिल्हा परिषद गटातील आणि हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणातील सर्व ज्ञात अज्ञात मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। त्यांनी जो विश्वास या निमित्ताने माझ्यावर दाखवलेला आहे, हा विश्वास माझ्यासाठी फार महत्त्वाचा आणि मोलाचा आहे। माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक मी लढवत होतो आणि या निवडणुकीमध्ये मला अपेक्षेपेक्षासुद्धा जास्त यश हे इथल्या सर्वसामान्य मतदारांनी दिलेलं आहे। त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे, अनेक लोकांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांनी दिवस रात्र एक करून त्या ठिकाणी माझ्यासाठी ह्या प्रचारादरम्यान माझ्याबरोबर पळण्याची भूमिका घेतली। अनेक अशी लोकं आहेत जी अज्ञातपणे माझ्यावर राहिली, म्हणजे जी पडद्यापुढं नव्हती पण पडद्यामागं राहून त्यांनी मला मदत केली। अशा सर्व माता भगिनींचे मी खरं विशेष करून आभार मानेन की माता भगिनींनीसुद्धा माझी आईप्रमाणे काळजी त्या ठिकाणी त्या भागात 15 दिवस मी राहिला होतो आणि त्या 15 दिवसामध्ये त्या माता भगिनींनी माझी आईप्रमाणे काळजी घेतली आणि माझे जे तरुण सहकारी आहेत त्यांनी माझ्याबरोबर भावाप्रमाणे काम केलं। ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक ही निवडणूक आहे असं मी समजतो। कोणते अजेंडे घेऊन तुम्ही आता काम करणार आहे येणारे 5 वर्ष? येणाऱ्या 5 वर्षामध्ये अनेक अंगावर आपल्याला आता काम करावं लागणार आहे, कारण गेल्या 9 वर्षामध्ये जे काम होऊ शकलेलं नाही आहे ते सगळं काम लोकांना आता अपेक्षित आहे, म्हणून लोकांनी काँग्रेस पक्षाकडे सत्ता दिलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर खरं उतरून आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे ताकदीने जोमाने लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीवर त्या ठिकाणी काम करू। त्यामध्ये आरोग्याचे विषय असतील, त्यामध्ये शिक्षणाचे विषय असतील, माता भगिनींचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या विषयांवर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागणार आहे आणि ते करण्यासाठी आम्ही सगळं तत्पर आहोत। आज या ठिकाणी तुम्ही शुभेच्छा स्वीकारताय आणि तुम्ही काल आवाहन केलं होतं की फूल बुके हार न आणता तुम्ही पुस्तकं वह्या घेऊन या, काय कारण त्याच्या पाठीमागे? माझ्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी लोक तुम्हाला निवडून देतात त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कामाला सुरुवात केली पाहिजे। अजिबात वेळ घालवता कामा नये असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यामुळं मी आता सगळीकडे सत्कार समारंभ करत बसण्यात वेळ घालवणार नाही आहे। मी म्हटलं आपल्या कामाची सुरुवात या निमित्ताने पण करूया। त्याचं कारण असं होतं, आपण जे बुके जे काय येतं आपल्याला ते शेवटी खराब होतं, आपण फेकून देतो। त्यापेक्षा मी आव्हान केलं होतं की या मतदारसंघामधून जी मंडळी मला भेटायला येतील त्यांनी वह्या पुस्तकं किंवा शालेय उपयोगी साहित्य आणावं, जेणेकरून आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांना यातून 100% काहीतरी सहकार्य होईल आणि ती माझ्या कामाची सुरुवात असेल। तुमची सभापती म्हणून निवड व्हावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहेत, पोस्टर ठिकाणी पडतात, स्टोऱ्या स्टेटस पडतात, काय सांगाल? नाही, कार्यकर्त्यांची इच्छा असणं एक भाग आहे। कार्यकर्ते शेवटी प्रत्येकाचं आपापलं प्रेम कुठल्या ना कुठल्या नेत्यावर असतं, ते त्यांच्या पद्धतीने त्यांची भावना व्यक्त करत असतात। पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पक्षाने मला जी संधी दिली त्यामुळे मी पक्षाशी बांधील आहे। जे डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि शांताराम बापू निर्णय घेतील त्या निर्णयाला मी बांधील असेन। तो जे निर्णय घेतील त्याप्रमाणे मी पुढे वाटचाल करेन। तुमची राजकीय सुरुवात डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांबरोबर झाली, आज तुम्ही विजय झाला आहे, त्यांची आठवण किंवा त्यांची उणीव कशी भासते काय? खरं मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये ज्या दिवशी आम्ही नारळ फोडला मी सांगितलं होतं आजचा हा दिवस बघायला डॉक्टर पतंगराव कदम साहेब हयात असायला पाहिजे होते, कारण 2017मध्ये जो पराभव त्या ठिकाणी आम्हाला त्याला सामोरं जावं लागलं तो अतिशय दुर्दैवी होता। साहेबांना फार मनाला चटका लावणारा पराभव होता। आज खरं तर साहेबांना श्रद्धांजली खऱ्या अर्थानं कुठली असेल तर आजची ही 2026मधली निवडणूक असेल, कारण 4ही जागा ह्या ऐतिहासिक पद्धतीने आम्ही जिंकलेलो आहोत आणि 8 पैकी 7 जागा पंचायत समितीला आम्ही जिंकलेलो आहोत आणि या मतदारसंघात पलूसमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने 4 जागा आम्ही 4च्या 4 जिंकलेलो आहे जिल्हा परिषदला आणि 8 पैकी 7 जागा पंचायत समितीला खाली पण जिंकलेलो आहे। त्यामुळं या मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्यती असा निकाल लोकांनी आमच्या बाजूने दिला आहे। खऱ्या अर्थानं साहेब जरा हयात असते तर साहेबांसारखा आनंदी व्यक्ती आज कोणीही नसता, त्यांना फार मोठं समाधान असतं। पण आमच्या सगळ्यांचं खरं ते दुर्दैव आहे की साहेब हे सगळं बघायला नाही आहेत। माझ्या आयुष्यामध्ये माझे वडीलसुद्धा या वर्षामध्ये आमच्यातून गेले, आमच्या भारतीय आत्या या वर्षामध्ये गेल्या। ही दोन्ही लोकं त्यांच्याबरोबर जर असती आणि
तर मला वाटते मी स्वतःला फार भाग्यवान समजलं असतं.